नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भाची अपडेट घेऊन आलो आहे। बघा मित्रांनो, आजपर्यंत कुठे किती अर्ज प्राप्त झाले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दिनांक 24/3/2024 रोजीची ही अपडेट असणार आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेटसाठी, पोलीस भरतीच्या गायडन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा, पोलीस भरतीचे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आलेल्या अर्जांची संख्या आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। सर्वात अगोदर आपण या ठिकाणी मुंबईपासून सुरुवात करणार आहोत। बघा, मुंबई कारागृहाला आलेल्या अर्जांची संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, मुंबई कारागृहासाठी आलेले अर्ज, तर बघा 8300 प्लस अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत। 8300 प्लस अर्ज जे आहेत ते मुंबई कारागृहाला प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर पुढचं असणार आहे बघा, मुंबईसाठीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत CP मुंबई ड्रायव्हरसाठी। तर बघा, CP मुंबई ड्रायव्हरसाठीचा जो काही टोकन आहे तो आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून मित्रांनो सगळी जी काही माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी कळणार आहे। बघा, CP मुंबई टोकन जो आहे तो या ठिकाणी प्राप्त झालेला आहे ड्रायव्हरसाठी CP मुंबईचा टोकन आहे मित्रांनो 27,800 प्लसचं CP मुंबईला टोकन जो आहे तो त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। टोकन नंबर 27,800 जे अर्ज आहेत ते या ठिकाणी CP मुंबई ड्रायव्हरसाठी आलेले आहेत। त्यानंतर असणार आहे बघा, पुढचं आहे CP ठाणे सिटीसाठी आलेले अर्ज आपण या ठिकाणी पाहूया। CP ठाणे सिटीसाठी आलेले अर्ज, तर 8,500 प्लस अर्ज CP ठाणेसाठी आलेले आहेत। त्यानंतर पुढचं आहे बघा SP रायगडसाठी आलेले अर्ज जे आहेत त्या अर्जांची संख्या आपण या ठिकाणी पाहूया। SP रायगडसाठी आलेले अर्ज, तर बघा 8,000 प्लस अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी SP रायगडला आलेले आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघा, यवतमाळ ड्रायव्हरसाठी आपण पाहणार आहोत। यवतमाळ ड्रायव्हरसाठी आलेले जे काही अर्ज आहेत त्या अर्जांचा बघा, यवतमाळ ड्रायव्हरसाठी 2000 प्लस टोकन क्रमांक आलेला आहे। यवतमाळ ड्रायव्हरसाठी 2000 प्लसचा टोकन क्रमांक या ठिकाणी आलेला आहे। बघा, टोकन क्रमांक जास्त येतोय आणि अर्जांची संख्या त्या ठिकाणी कमी प्रमाणात, परंतु टोकन आणि अर्जांमध्ये फरक तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर पुढचं असणार आहे बघा, SRPF मुंबई 11। तर SRPF मुंबईसाठी आपण पाहणार आहोत आलेले जे काही अर्ज आहेत त्या अर्जांची संख्या SRPF मुंबईसाठी 6,000 प्लस अर्ज आलेले आहेत। SRPF मुंबईसाठी 6,000 प्लस जे अर्ज आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत। SRPF 11 गटसाठी 6,000 प्लस अर्ज आलेले आहेत आणि टोकन क्रमांक जर पाहिला तर 8,000 प्लस टोकन या ठिकाणी आलेला आहे SRPF मुंबई 11साठी। त्यानंतर बघा, पुढचं असणार आहे SP पुणे रेल्वे ड्रायव्हर। SP पुणे रेल्वे ड्रायव्हरसाठीच्या आलेल्या अर्जांची संख्या आहे 280 प्लस अर्जांची संख्या आहे 280 प्लस अर्जांची संख्या SP पुणे रेल्वेसाठी ड्रायव्हर या पदासाठी आलेले आहेत अर्ज। त्यानंतर आहे पुढे बघा, पुढे आपण पाहणार आहोत पुणे कारागृहासाठी आलेला टोकन क्रमांक 18,850 प्लसचा टोकन क्रमांक या ठिकाणी जो आहे पुणेसाठी किंवा अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर पुढे बघा, SRPF सोलापूरसाठी आलेले जे काही अर्ज आहेत किंवा टोकन आहे तो काय आहे, तर बघा SRPF सोलापूरसाठी 3,250 प्लस अर्ज आलेले आहेत। SRPF सोलापूरसाठी 3,250 प्लस अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर पुढे आहे बघा, SP धाराशिवसाठी आलेले अर्ज, तर SP धाराशिवसाठी 550 प्लस अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत। SP धाराशिवसाठी 550 प्लस अर्ज जे आहेत ते आलेले आहेत। आता बघा, या ठिकाणी SP धाराशिव झालेल्या जवळपास सर्व जिल्ह्यांचे अपडेट आपण या माध्यमातून देत आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची अपडेट हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवा, तुम्हाला त्याची सुद्धा अपडेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।